शिरोळ तालुक्यातील जांभळी येथील गाजलेल्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी विठ्ठल अण्णाप्पा शिंदे यास जयसिंगपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे। आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी बाजू मांडली। 28 जानेवारी 2026 रोजी रात्री नान्नी येथील संजय घोडावत प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कंपाऊंड लगत असलेल्या रस्त्यावर संदीप पाटील याचा खून करण्यात आला होता। या प्रकरणात विठ्ठल शिंदे याने 15 लाख रुपयांची सुपारी देऊन आरोपी मुकेश जावीर व इतर 6 जण कट रचल्याचा आरोप आहे। त्यानुसार लोखंडी रॉड व धारदार शस्त्राने वार करून संदीप पाटील याचा खून करण्यात आल्याची फिर्याद दाखल झाली होती। या प्रकरणी विठ्ठल शिंदे, मुकेश जावीर, रवींद्र कांबळे, रतन कांबळे, छोट्या उर्फ लक्ष्मण पोवार आणि मनोज आबोलकर यांच्या विरुद्ध शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता। तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले। जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट सचिन माने यांनी विठ्ठल शिंदे याचा प्रत्यक्ष खून प्रकरणातील सक्रिय सहभाग नसल्याचा युक्तिवाद केला। आरोपी घटनास्थळी उपस्थित नव्हता, तसेच त्याच्यावर खून करण्याचा थेट उद्देश सिद्ध होत नसल्याचे त्यांनी न्यायालयात निदर्शनास आणून दिले। सरकार पक्षाने मात्र या अर्जास तीव्र विरोध करत हा गंभीर स्वरूपाचा कट रचून केलेला गुन्हा असल्याचे सांगितले। तसेच आरोपी विरुद्ध यापूर्वीही खुनाचा प्रयत्न व खंडणीसारखे गंभीर गुन्हे नोंद असल्याने जामीन दिल्यास पुराव्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो असा युक्तिवाद करण्यात आला। दोन्ही बाजूंच्या युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी विठ्ठल शिंदे यास सशर्त जामीन मंजूर केला।